शाबाश. ते प्लास्टिक कागद प्लास्टिक काढून घेते. हां उलटं कर त्याला. शाबाश. आणि घे इकडे ते आणखी काय आहे का प्लास्टिक कागद आहे का तो? हां टाक तिकडे. तुझं नाव काय आहे? वर्ग SYBA RD. शाबाश. आता तू जा प्रेमशीला, तू एक पिशवी घे त्याच्यातून. प्लास्टिक असेल तर काढायचं. प्लास्टिक त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल तर काढ. तिथलं नाही तर हात धुवायला आपल्याकडे. तिथं त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे का बघ. सगळे पानं आहेत नक्की. ओके 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 घे. हां टाक माती पाणी पहिले जाऊ दे निघून. नाही इकडे आतच ना, कारण ते खत आहे ना सगळं ते बघ. आपण असं जरी भरून ठेवलं तर खत होऊन जातं ऑर्गॅनिक. बरोबर. हां शाबास. हे तुझं नाव सांग. वर्ग SYBA. शाबास. आता तू तिकडे जा, मी बोलतो ते काढ. आमच्या तिघींचं टाकायचे प्लास्टिक इथे टाकून दे. मुलांना आपलं हे वर्मी कंपोस्टिंगचं आहे. इथं आपल्या बघा आता हे वर्मी कंपोस्ट आपल्या पहिल्या स्लॉटमध्ये तयार झालेलं आहे. हां तुम्ही बघू शकता. ते प्लास्टिक जे असेल ते मटेरियल ते डिग्रेड होत नाही, पण बाकी व्यवस्थित असं एक खत तयार झालेलं आहे. ओके. तर याचे तुम्हाला मी पॅकेट आणून देईल. ते पॅकेटमध्ये फक्त भरायचं तुम्ही. हां चौघी जणी तुमच्या चौघांची जबाबदारी येईल. ओके. हे बघा तुम्हाला इथं जर वास दिलं तुम्हाला मस्त वास येईल त्याचा, म्हणजे असं तुम्हाला काही वाटणार नाही. ओके. छान खत तयार झालं. इथं काय कशापासून खत झालं आपण हे पाला पाचोळा इथं कॉलेजमध्ये जे काय आपलं सगळं हे निघतं त्यासाठी आपण काही बॅटरीचा पण वापर केलेला आहे. निर्माल्य आहे त्याच्यामध्ये. तर बऱ्याच प्रकारचं ते हे कचरा असतो. याच्यामध्ये आपण गोण्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये गांडूळ आपल्या हातात भेटायला पाहिजे. तर बघूया ते भेटतील ते. ओके. थोडं आता गांडूळ तयार व्हायला थोडा वेळ लागेल. आता एक प्लॉट आपण गांडूळ तयार केलेला होता. हे गांडूळ तयार केले होते. त्यांचं ते वेगळे मिलीपड आहे. त्यांचं पण काम असतं की ते माती भुसभुशीत करतात आणि हे आपलं काय अपायकारक आहे, पण आपण पक्षी याला खाऊ शकत नाही. त्यामध्ये विचार असं म्हणते पक्षी त्याला खात नाही, पण बेडकं वगैरे खातात भुकायला. तर असं ते छानसं एक खत आपण तयार करतो. ओके. तर तुम्ही इथं आलात परत आता आपल्याला ते हे सगळं जे आहे ते हे सगळं भरून ठेवायचं आहे. आणि ते झाडं वगैरे उगलेली ते आपण दुसरीकडे लावणार आहोत. ते करंजचं झाड उगले वावला म्हणतो तर वावला, तर त्याचं ते आपण उडून आल्याचं हवेने त्याचं ते पॉलिनेशन झालेलं आहे. आणि इकडे हा पण कचरा तयार झालेला आहे आपला. हा खत गांडूळ खत. सॉरी आता मीच पडलो असतो, कारण ते सांभाळावं लागतं सगळ्या गोष्टीला. तर हे जे आहे हे सॅलिकोने वगैरे नावाची झाडं आलेली आहेत. ते सगळं आपण एक खत तयार झालेलं आहे. ते सुद्धा आपण हे तिथे टाकू. तर हे पण आपण जमा करू. आणि नवीन आहे त्याच्यामध्ये. हां हे तुम्हाला सांगतो की आपण जे मूर्त्यांचं विघटन करून गणपतीचं POP पासून आपण खत तयार केलेलं आहे. ते लिक्विड फर्टिलायझर फुलच्या टाक्या आपल्याला आहे. हा बिल्डिंग जयपूर शहर महानगरपालिका जी आहे तर त्याचा आपला प्रोजेक्ट आहे. आणि त्याचं मी एक्सपर्ट म्हणून काम करतो. त्यासाठी आपण सामंजस्य करार केलेला आहे. आणि आपल्या सगळं फ्री ऑफ सर्व्हिस आहे. म्हणजे कॉलेज टू कम्युनिटी एक्सटेन्शन प्रोग्रामच्या अंडर हे आपलं सगळं येतं. तर ते खूप महत्त्वाचं आहे. ही मूर्ती पण काही दिवसांनी विघटित होऊन जाणार. त्याच्यामध्ये जे कलर वगैरे प्लास्टिक असेल तर होणार नाही, पण आपण POPच्या मूर्ती आपण जनरली सांगतो. ही मूर्ती पण आपण याच्यामध्ये टाकून देऊ. त्याचं पण खत तयार होतं. ओके. तर आपण उद्या 4 तारीख उद्या मी नसेल, पण तेव्हा मी तुम्हाला कळवेल. तुमचा नंबर घेईल मी. इथं नंबर माझ्याकडे आहे. जे आपण एक वर्मी कंपोस्ट ग्रुपला तुम्हाला ॲड करतो मी. ओके. तुम्हाला एकीला ॲडमिट करतो RDचं. तुमच्यापैकी तिघींपैकी एकीला ॲडमिट करतो. तो निनाद सरांना ॲडमिट करतो. ओके. ते तुम्ही झालं तर काय नाही. माझी हा जो ग्रुप आहे तो FIBACची प्रणाली पाटील म्हणून महापची मुलगी तिने तो ग्रुप तयार केलेला. 2003 का 8 साली काय प्रक्रिया मला त्याला 10 वर्ष झाली 100%. आणि ग्रुप आपला 87 पासून काम करतो. मी तुम्हाला सांगितलं 20 किलोमीटर होतो. ओके. तर अशा प्रकारे आपले गांडूळ खत प्रकल्प तुम्ही इथे तुम्ही बघितला. तुम्ही इथं आलात, तुम्हाला काय विचारायचं असेल एखादं प्रश्न. तुझं नाव काय बोलली तू? दिशा. काय एखादं विचार असेल तर एखादा प्रश्न विचार. एखादं काय असं तुला म्हणजे असं माहिती म्हणून ते काय म्हणजे असं गोंडपाट काय टाकलं किंवा कसं बनवलं कधी बनवलं
कधी बनवलंय हे तरी आपल्याला मला वाटतं 3-4 वर्षापासून आपली प्रक्रिया आहे. पण ते बिन आपलं मला वाटतं आणून आपल्याला 1 वर्ष झालं. महानगरपालिकेने आपल्याला हे जे बिन असतं 6,500 त्याची किंमत आहे ते आपल्याला असे 2 डोनेट केलेले आहेत. सर तरी अंदाजे किती दिवसात होईल याचा खत झालेलं ना याच्या गोण्या म्हणजे गोण्याला मला वाटतं आणखी 1-2 वर्ष लागू शकतो पूर्ण त्याची माती व्हायला. जेव्हा आणले तर तुम्हाला निवड नवीन गोण्या होत्या त्या मी 50 रुपयाला 25 रुपयाला गोण्या अशा 8 गोण्या 200 रुपयाच्या आणल्या होत्या नारळाच्या दुकानातून. आणि ते झाकलं गेलं पाहिजे तेव्हा उन्हाळ्यामध्ये मॉइश्चर लागतं ना त्याला. पाणी मारल्यानंतर ते थंड राहिलं पाहिजे कारण पाणी सुकून जातं मग गांडूळ भरून जातील. कारण गांडुळाला अशी माती असते भुसभुशीत ओली. ओके गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र होता त्यासाठी लक्षात आलं. आणि आपले वारे सर केमस्टार क्लब आहे झुलॉजी आहे बॉटनी आहे आणि तुमचं महत्त्वाचं आधी तर तुमचं आहे. तुम्हाला आज इथं आलात तुम्ही माझ्यासोबत आलात आणि आज जो अनुभव घेतला त्यावर आज तारीख मला वाटतं 3 जुलै आहे आणि अतिशय चांगला अनुभव तुम्ही घेतला असं मला वाटतं. तर मला या बाबतीमध्ये तुझं नाव काय मनाली तू मला तुझा अनुभव सांग म्हणजे आता तुला कसं वाटलं. छान वाटलं सर तुमच्यासोबत म्हणजे आम्ही आलो आम्हाला वाटलं पण नव्हतं का आम्ही येऊ म्हणून इथे पण आता छान वाटलं आम्हाला आणि शिकायला पण भेटलं जास्त. प्रेमशीला तुला काय वाटतं. नाही कसं असतं की म्हणजे माझे प्रश्न अचानक असतात. तुम्ही माझ्यासोबत झालं मला ओळखता पण एक ही वेगळी ओळख त्या दृष्टीने एवढा अनुभव भेटला ना. आपको कैसा लग रहा है मतलब अच्छा लग रहा है होना चाहिए हर कॉलेज में और प्लास्टिक यूज करना चाहिए नहीं क्यों नहीं प्लास्टिक वो नहीं होता डिकम्पोज नहीं होता इसके लिए. बराबर. कितना साल तक रहता है जमीन के अंदर अगर आप उसको नहीं निकाला नहीं तो. अगर ये प्लास्टिक है अगर मैं जमीन में डाल दूंगा तो कितना साल तक रहेगा मतलब प्लास्टिक कितना साल तक रहेगा आपका अंदाज. नष्ट ही नहीं होगा. नष्ट नहीं होता है क्योंकि वो डिग्रेडेबल नहीं होता नॉन डिग्रेडेबल है. तो प्लास्टिक रहेगा तो जमीन खराब हो जाएगी और अपन फसल नहीं उगा पाओगे. ओके तुला काय बोलायचं आहे हा असं झालं पाहिजे सर. नाही एकदा आता बघून पडलं बघा किती सुंदर. तर हे आपले सगळं जे आहे तर ते आपलं हेरिटेज आहे. हा सगळे काय समोर कावडंग आहे नाही काय हे कावडंग आहे तुला दाखवतो. हे बघ कावडंग आहे हे कावडंग आहे. हे घे तू कावडंग हातात घे आणि त्याचा असं चुरा करून टाकते ते शेण आहे ते. चला थँक्यू एव्हरीवन थँक्यू.